माझी प्रियाला प्रीत कळेना. तिला स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून तूच हट्ट धरला होतास मला तिने नोकरी करावी म्हणून. काय केलं तिने? काय तिची ओळख? आणि आता बाहेर माझी ओळख अशा मुलीचा बाप म्हणून जर कोणी करून दिली तर मी काय करणार आणि तू तरी काय करणार? इथून पुढे जर स्वतःच्या खुळचट कल्पना आणि अवास्तव अपेक्षा यांना डोक्यावरती घेऊन जनरेशन गॅप म्हणून नाचलात ना तर हकलून देणे एकेकाला घरात. शमी, तो थकून झोपला असेल आता. उद्या सकाळी फोन करेल तो तुला. पण तुला आता रेस्ट घेण्याची जास्त गरज आहे. तू झोप आता शांतपणे. शमिका, माझ्या घरच्या प्रॉब्लेम्समुळे तुला काही त्रास व्हायला नको. गपचूप खाऊन घे. वाचा वाचा, पेपरात नाव आलंय तुमचं, वाचा. या माधुरीचं नाव सुद्धा पेपरात आलं होतं पण ती युनिव्हर्सिटीत पहिली आली होती म्हणून आलं होतं. आणि तुमचं हे या शाईनी तोंडाला काळं फासलंय माझ्या. वाचा वाचा. प्रिन्सिपल सर. हा प्रिन्सिपल साहेब, रेगे सर, या या. चहा टाक. सर आले. विद्यार्थ्यांचे पालक आता आमच्याकडे निषेध घेऊन आले. या गोष्टीला मीडियाकडून चुकीची पब्लिसिटी मिळते. त्यामुळे मला वाटतं तसं पाहिलं तर पेंडसे सर, मी तुमचा मनापासून आदर करतो. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की तुम्ही राजीनामा द्या. जितकं तुम्ही लवकर हे कराल तेवढं तुम्हालाही बरं आणि मॅनेजमेंटलाही बरं. कसं असतं पेंडसे सर, सकाळी काही गोष्टी पेपरमध्ये वाचायला नाही आवडत आपल्याला. तुम्हाला काढून टाकलंय, निलंबित केलंय, हे पेपरमध्ये वाचायला मला नाही आवडणार. त्यामुळे आपण सन्मानाने हे प्रकरण मिटूया. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. सर, आपले संबंध पूर्वीसारखेच राहतील पण कॉलेजच्या बाहेर. किती दिवस वाट पाहावी लागणार आहे अभि? तुझ्या नावाचं मंगळसूत्र आणि कुंकू हवंय मला. आता सध्या ही सोन्याची चेन आहे पण त्याचं मंगळसूत्र कधी होणार? हे कुंकू, तुझ्या नावाचं कुंकू लावायचंय रे मला. किती काही झालं तरी मेघना ड्रग्ज न विकता परत आली. तुमच्या संस्कारांनीच तिला अडवलं आणि मागे खेचला. बाबा, मला कळतंय तुम्ही आता तिचा अजून त्रास करून घेऊ नका. मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही हे सगळं विसरा आणि शांत आयुष्य जगायला सुरुवात करा. बाबा, लहानपणी तुमचा हात धरून मी चाललो. तुम्ही मला कधीही पडू दिलं नाहीत. आता माझा हात धरून पुढची पावलं टाका. मी प्रॉमिस करतो बाबा, तुम्हाला कधीही अडखळू देणार नाही. तुम्ही आयुष्यभर इतक्या खस्ता खाल्ल्या आमच्या सगळ्यांसाठी. आता आमची पाळी आहे. तुमच्या मुलावर विश्वास ठेवा.